हॅलो स्टुडंट, तर आज आपण बघणार आहोत जॅकोबियनमधला सेकंड थेरम. तो पण मोस्ट IMP थेरम आहे. थेरमचं स्टेटमेंट काय सांगते? इफ यू व्ही डब्ल्यू आर फंक्शन्स ऑफ थ्री व्हेरिएबल्स if u v w are functions of three variables x y z having first order partial derivatives and x y z are themselves a functions of p q r having first order partial derivatives, then show that काय करायचं आहे? dab of u v w upon dab of x y z means Jacobian of u v w with respect to x y z into dab of x y z upon dab of p q r, that is Jacobian of x y z with respect to p q r equal to dab of u v w upon dab of p q r, that is Jacobian of u v w with respect to p q r. फर्स्ट गिवन काय? यू व्ही डब्ल्यू आर फंक्शन्स ऑफ थ्री व्हेरिएबल. यू व्ही डब्ल्यू काय आहेत? फंक्शन आहेत थ्री व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेड. यू फंक्शन थ्री व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेड, अल्सो व्ही फंक्शन थ्री व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेड अँड डब्ल्यू फंक्शन थ्री व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेडमध्ये आहेत. अल्सो एक्स वाय झेड आर फंक्शन्स ऑफ पी क्यू आर. हिअर फर्स्ट जॅकोबियन काय सांगते? याच्यामध्ये यू व्ही डब्ल्यू आर फंक्शन आहेत अँड व्हेरिएबल एक्स वाय झेड. नेहमी आपण फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल करत असतो. सो यू व्ही डब्ल्यू आर फंक्शन्स ऑफ व्हेरिएबल एक्स वाय झेड अँड सेकंड जॅकोबियन काय? एक्स वाय झेड. ह्या जॅकोबियनमध्ये एक्स वाय झेड आर फंक्शन्स विथ व्हेरिएबल थ्री व्हेरिएबल पी क्यू आर आहेत. इक्वल टू काय सांगते? यू व्ही डब्ल्यू फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल पी क्यू आर. हे शो दॅट करायचं आहे. तर गिवन पार्ट काय आहे? यू व्ही डब्ल्यू आर कंपोजिट फंक्शन ऑफ पी क्यू आर. यू व्ही डब्ल्यू आर कंपोजिट फंक्शन्स ऑफ पी क्यू आर. इथं कंपोजिट फंक्शन ऑफ पी क्यू आर काय म्हटले? कारण यू फंक्शन एक्स वाय झेडमध्ये आहे अँड अनदर अँड नंतर स्टेटमेंटमध्ये काय सांगते? एक्स वाय झेड आर फंक्शन्स ऑफ पी क्यू आर. सो यू व्ही डब्ल्यू आर composite function of PQR. Then by theory of partial derivatives for composite function we have the following 9 relation. फर्स्ट u ला विथ रिस्पेक्ट टू p करते. फर्स्ट u थेरममध्ये काय? u फंक्शन आहे कुठल्या व्हेरिएबलमध्ये? एक्स वाय झेड. ह्या तीन व्हेरिएबलमध्ये u फंक्शन प्रेझेंट आहे अँड अनदर अँड नंतर काय सांगितलं? एक्स वाय झेड आर फंक्शन्स ऑफ थ्री व्हेरिएबलमध्ये पी क्यू आरमध्ये आहे. सो यूला विथ रिस्पेक्ट टू पी करते. यू विथ रिस्पेक्ट टू पी इक्वल टू यू फर्स्ट एक्समध्ये प्रेझेंट आहे. सो डॅबा यू आपण डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स आपण डॅबा पी. इथं बघा यू फंक्शन प्रेझेंट आहे एक्स वाय अँड झेडमध्ये. यू फंक्शन एक्स वाय झेडमध्ये प्रेझेंट आहे. अल्सो एक्स फंक्शन पी क्यू आरमध्ये, वाय सुद्धा अल्सो फंक्शन पी क्यू आरमध्ये. सिमिलरली वाय फंक्शन पी क्यू आरमध्ये आणि झेड सुद्धा फंक्शन पी क्यू आरमध्ये प्रेझेंट आहे. सो यूला विथ रिस्पेक्ट टू पी केलं. फर्स्ट यू विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. यू विथ रिस्पेक्ट टू पी केल्यानंतर यू विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन एक्स विथ रिस्पेक्ट टू पी असणार आहे. डॅबा यू आपण डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स आपण डॅबा पी प्लस डॅबा यू आपण डॅबा वाय. फर्स्ट एक्सने केलं, सेकंड यू फंक्शन वायमध्ये पण आहे. सो डॅबा यू आपण डॅबा वाय इंटू डॅबा वाय आपण डॅबा पी प्लस डॅबा यू आपण झेडमध्ये पण आहे यू फंक्शन. सो डॅबा यू आपण डॅबा झेड इंटू डॅबा झेड आपण डॅबा पी. यू फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पी केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. सिमिलरली यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू करूया. यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू. यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू केल्यानंतर फर्स्ट यू फंक्शन
3 व्हेरिएबलमध्ये आहे एक्स वाय झेड. सो एक्स वाय झेड. अगेन एक्स वाय झेड फंक्शन पी क्यू आरमध्ये आहेत. एक्स विथ रिस्पेक्ट टू क्यू, वाय विथ रिस्पेक्ट टू क्यू अँड झेड विथ रिस्पेक्ट टू क्यू. क्यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू केलं असता यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन एक्स विथ रिस्पेक्ट टू क्यू करतोय. ओनली इथं क्यू आहेत. सो एक्स विथ रिस्पेक्ट टू क्यू, वाय विथ रिस्पेक्ट टू क्यू आणि झेड विथ रिस्पेक्ट टू क्यू. सिमिलरली यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू आर करूया. यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू आर. यू फंक्शन एक्स वाय आणि झेडमध्ये पण आहे आणि त्याला विथ रिस्पेक्ट टू यूला आर करायचं आहे. डॅबा यू अपॉन डॅबा आर इक्वल टू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स अपॉन डॅबा आर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा आर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा आर. यू ह्या फंक्शनला फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू पी केलं, हे इक्वेशन मिळालं. यू फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू केलं, त्यावेळेस हे इक्वेशन. यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू आर केलं, त्यावेळेस हे इक्वेशन. हे यूचे 3 इक्वेशन झाले. यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर केल्यानंतर 3 इक्वेशन मिळाले. सिमिलरली व्ही फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू, आता व्ही फंक्शन पण 3 व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेड, ह्याला विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आणि आर करायचं आहे. व्ही या फंक्शनला ह्याचे 3 इक्वेशन होतील. आणि डब्ल्यू या फंक्शनला, डब्ल्यू इज ऑल्सो फंक्शन 3 व्हेरिएबल एक्स वाय झेड. डब्ल्यूला विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर न करायचं आहे. ह्याचे 3 आणि ह्याचे 3 इक्वेशन, असे 9 इक्वेशन प्रेझेंट राहतील. फर्स्ट यू विथ रिस्पेक्ट टू पी केलं असतं हे इक्वेशन, यू विथ रिस्पेक्ट टू क्यू, यू विथ रिस्पेक्ट टू आर, हे 3 इक्वेशन झालं. सिमिलरली व्ही विथ रिस्पेक्ट टू पी, फर्स्ट व्ही विथ रिस्पेक्ट टू पी केल्यानंतर बघा व्ही ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पी, व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स, डॅबा एक्स अपॉन डॅबा पी प्लस व्ही फंक्शन वायमध्ये पण आहे, झेडमध्ये पण आहे. सो डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा पी प्लस डॅबा व्ही अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा पी. व्ही विथ रिस्पेक्ट टू पी झालं. सिमिलरली व्ही विथ रिस्पेक्ट टू क्यू, व्ही विथ रिस्पेक्ट टू क्यू केल्यानंतर व्ही फंक्शन एक्स वाय झेडमध्ये पण आहे. सो डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स अपॉन डॅबा क्यू प्लस डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा क्यू प्लस डॅबा व्ही अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा क्यू. व्ही विथ रिस्पेक्ट टू क्यू झालं. व्ही विथ रिस्पेक्ट टू पी, व्ही विथ रिस्पेक्ट टू क्यू, व्ही विथ रिस्पेक्ट टू आर. विथ रिस्पेक्ट टू आर केल्यानंतर व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट करावं लागेल, नंतर डॅबा एक्स अपॉन डॅबा आर प्लस व्ही फंक्शन वायमध्ये पण आहे, झेडमध्ये पण आहे. सो डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय अपॉन डॅबा आर, डॅबा व्ही अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा आर, हे इक्वेशन झालं व्ही विथ रिस्पेक्ट टू आर केल्यानंतर. देन डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी, डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी केलं. सिमिलरली यू आणि व्हीला विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर केल्यानंतर जसे 6 इक्वेशन मिळाले तसेच डब्ल्यूला विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर केल्यानंतर हे 3 इक्वेशन मिळतील. द अबाव 9 इक्वेशन कॅन बी पुट इन मॅट्रिक्स फॉर्म. द अबाव 9 इक्वेशन कॅन बी पुट इन मॅट्रिक्स फॉर्म. हे 9 इक्वेशन सॉल्व करायचे. तर हे 9 इक्वेशन कसे सॉल्व करायचे, फर्स्ट त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहूया. बघा फर्स्ट इक्वेशन आपलं काय होतं, यू या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पी, डॅबा यू अपॉन डॅबा पी. यू या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पी केलं तर त्यावेळेस इक्वेशन आर एच एस काय आली, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स अपॉन डॅबा पी प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा पी प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा पी. फर्स्ट रो मल्टिप्लिकेशन आपण असं करतो मॅट्रिक्सचे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट इथला, ह्या मॅट्रिक्समधला फर्स्ट एलिमेंट असणार आहे. सेकंड इथला एलिमेंट काय असणार आहे, डॅबा यू अपॉन डॅबा क्यू, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स अपॉन डॅबा क्यू. बघा डॅबा यू अपॉन डॅबा क्यू ना, यू या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू करतोय त्यावेळेस आर एच एस साईड काय आली, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स अपॉन डॅबा क्यू प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा वाय अपॉन डॅबा क्यू प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड, डॅबा झेड अपॉन डॅबा क्यू.
यू या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू क्यू केल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू आर केल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम याचं मल्टिप्लिकेशन केलं तर डॅ बाय यू अपॉन डॅ बाय आर येते. बघा यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स विथ रिस्पेक्ट टू आर, प्लस यू विथ रिस्पेक्ट टू वाय, वाय विथ रिस्पेक्ट टू आर, प्लस डॅ बाय यू विथ रिस्पेक्ट टू झेड, झेड विथ रिस्पेक्ट टू आर. म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम इथली एंट्रीज येणार आहे. हे 9 इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं आहे. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर हा मॅट्रिक्स येणार आहे. टेकिंग डिटर्मिनंट ऑन बोथ साईड, टेकिंग डिटर्मिनंट ऑन बोथ साईड ह्या इक्वेशनचा डिटर्मिनंट फक्त घेतलं आहे इथं खाली. हे बाकीचे एंट्रीज ॲज इट इज. देन बाय डेफिनेशन ऑफ जॅकोबियन, देन बाय डेफिनेशन ऑफ जॅकोबियन वी गेट, हा जॅकोबियन, जॅकोबियनमध्ये काय सांगते, यू व्ही डब्ल्यू फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू काय केलं आहे, पी क्यू आर केले. म्हणजेच काय असणार आहे, हा डॅब ऑफ यू व्ही डब्ल्यू वरती फंक्शन प्रेझेंट असतात, खाली विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल असतात पी क्यू आर इक्वल टू हा डिटर्मिनंट काय असणार आहे, डॅब ऑफ यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड, यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड. यू व्ही डब्ल्यू हे काय फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड व्हेरिएबल इन टू. आता हा डिटर्मिनंट काय असणार आहे, एक्स वाय झेड हे तर फंक्शन असणार आहे आणि व्हेरिएबल पी क्यू आर असणार. सो डॅब ऑफ एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू डॅब ऑफ पी क्यू आर हा एक जॅकोबियन यू व्ही डब्ल्यू फंक्शन विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर. फर्स्ट यू फंक्शन एक्समध्ये होतं, यू फंक्शन एक्समध्ये आहे, वायमध्ये आणि झेडमध्ये. हे तिन्ही फंक्शन एक्स वाय झेड 3 व्हेरिएबलमध्ये आहेत. सिमिलरली थेरममध्ये सेकंड दिलं तर अँड नंतर एक्स वाय झेड आर देम सेल्व्ह फंक्शन्स ऑफ 3 व्हेरिएबल पी क्यू आर. सो ह्या दोन्हीचं जरी मल्टिप्लिकेशन केलं तर यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर निघाल. आता तुम्हाला एक्झाम्पलमध्ये यू फंक्शन एक्स वाय झेडमध्ये देतील, यू फंक्शन एक्स वाय झेडमध्ये देतील, हे फंक्शन एक्स वाय झेड आणि डब्ल्यू फंक्शन एक्स वाय झेडमध्ये देतील. अँड अनादर हे 3 इक्वेशन देतील आणि अनादर आणखी 3 इक्वेशन देतील एक्स वाय झेड इन टर्म्स ऑफ पी क्यू आरमध्ये. तर आणि फाइंड आउट करायला सांगतील तुम्हाला यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर. मग यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आरमध्ये फाइंड आउट करायला सांगा. फर्स्ट तुम्ही हा जॅकोबियन काढून घ्या इंटू हा जॅकोबियन काढून घ्या. या दोन्हीचं जरी मल्टिप्लिकेशन केलं तर यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी क्यू आर होणार आहे. हेन्स द प्रूफ.